सांगलीत माणुसकीचा मृत्यू, चोरीच्या संशयावरून मुलींना रात्रभर उलटं टांगून छळ, निर्दयी बापाच्या अमानुष छळातून मुलीचा मृत्यू। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरे येथे माणुसकीला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे। केवळ शेजाऱ्यांनी चोरीचा संशय घेतला म्हणून दोन निष्पाप पोटच्या मुलींना पायाला बांधून उलटे टांगून रात्रभर अमानुष छळ करण्यात आला। 10 वर्षीय सानिका हिचा यामध्येच मृत्यू झाला, तर तिची 11 वर्षीय बहीण अनुजा ही गंभीर जखमी अवस्थेत बेशुद्ध अवस्थेत आढळली। सध्या खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नाना हैबत यमगर हा निर्दयी बापाने पोटच्या 2 मुलींना अमानुष मारहाण करत जीव घेतला। केवळ शेजाऱ्यांच्या घरात चोरी केल्याचा संशय शेजाऱ्याने सांगितल्याने संतापाच्या भरात 2 चिमुकल्यांवर निर्दयी अत्याचार करण्यात आला। दरम्यान घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास वडिलांनी सानिका आणि अनुजा या दोन्ही मुलींना हातपाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला टांगलं। रात्रभर त्या निष्पाप मुली वेदनेने तडफडत पाणी पाणी म्हणून ओरडत होत्या, मात्र त्यांच्याच आईवडिलांनी त्यांना पाण्याचा थेंबही दिला नाही। मुलींना वरती बांधून निष्ठुर आईवडील घरातच निर्धस्त झोपले, तर बाहेर आजी आजोबा झोपले होते। रात्रभर याच अवस्थेत राहिल्याने सानिकाने आपले प्राण सोडले। आई वडील पोटच्या मुलीच्या प्रेताखालीच निर्दस्तपणे झोपले होते। पोटच्या मुलीचा अमानुष छळ करून जिवंत मारण्याची घटना घडली। ही घटना गुरुवारी सकाळी सोमवारी 10 वाजता मुलींच्या आजोबांनी मुलींना खाली घेतलं, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता। सानिका ही मृतावस्थेत आढळली, तर अनुजा ही बेशुद्ध अवस्थेत होती। तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर मृत सानिकेला दुसऱ्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र तिथे ते मृत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। नातेवाईकांनी सानिकेचा मृतदेह घरी घेऊन आले। दरम्यान ही घटना बाहेर येऊ नये म्हणून संबंधित कुटुंबियांनी मयत सानिकेचे अंत्यसंस्कार गुपचूप करण्याचा निर्णय घेतला। ही धक्कादायक बाब समोर आली आहे। आईवडील, आजी आजोबा तसेच काही नातेवाईकांनी मिळून हा प्रकार घडवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे। मात्र जखमी अनुजने रुग्णालयात शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरांना दिलेला जबाब आज संपूर्ण प्रकार उघडकीस आला। सर्वसामान्य नागरिकांमधून यामुळे संताप व्यक्त होत आहे।